नमस्कार, प्राध्यापक बीजी मांगले बोलतोय। जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रो, अत्यंत महत्त्वाचा विषय, भुजबळांचा बोलावता धनी कोण? तर आतापर्यंतच्या या वाटचालीमध्ये 6-7 महिन्याच्या अगदी स्पष्टपणे दिसून येतंय की भुजबळांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री आहे आणि या तिन्ही गटाचे म्हणजे एनसीपी, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट, या तिन्ही गटाचे ते तसे प्रमुख आहेत। त्यांच्याच सगळ्या गोष्टींनी हे शासन चालत आहे। आपण एक 4 ते 5 मुद्द्याला धरून या संदर्भात चर्चा करणार आहे। पहिला मुद्दा असणार आहे अंजली दमानिया यांचा आरोप। दुसरा, भुजबळनी त्यांनी सांगितलंय की 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिलेला आहे। तिसरा मुद्दा असणार आहे की आपल्याच सरकार विरोधात भुजबळ सातत्याने आरोप करतात। चौथा मुद्दा आहे मराठा समाजावर नाभिक समाजानं बहिष्कार टाका, अत्यंत घाणेरडं वाक्य। आणि त्यानंतर 12 बलुतेदारांचा नेता सोमनाथ काशीद यांनी जे फडणवीस भुजबळांच्या वरती जे आरोप केले की नौटंकी आहे, त्याच्यावरती आपण या 5 मुद्द्याला धरून आपण आजचा हा व्हिडिओ आपण करतो। मित्रो, शेवटपर्यंत पहा, फार महत्वाचा आहे। देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 7-8 महिन्यामध्ये अनेक करामती केलेल्या। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असणार राज्य महाराष्ट्र विकास आघाडी, या आघाडीचं राज्य घालवण्यासाठी आणि केंद्रात लोकसभेसाठी जास्तीत जास्त सीटा महाराष्ट्रातनं आणाव्यात, या एका कारणासाठी त्यांनी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना लक्ष केलं। अर्थातच त्यांना केंद्रातल्या दोघांचाही, अमित शहा आणि नरेंद्रभाई मोदी या दोघांचाही त्यांना खास पाठिंबा आहे असं दिसून येतं। आणि सातत्यानं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे आपण असं म्हणतो की राजकारणावरती त्यांचा एक प्रकारचा असा करडा हात आहे, पोलादी पकड आहे असं जाणून येत आहे। अंजली दमानियांनी या संदर्भात एक फार महत्वाचं स्टेटमेंट आणि केलं होतं। त्यांनी असं सांगितलं की छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहे। मित्रो, या संदर्भात आपण ह्याच्या आधीही एक वेळ बोललो होतो। का ते तसं म्हणतात? तर या ज्या चाललेल्या ज्या गोष्टी आहेत, भुजबळ हे ज्या पद्धतीनं आणि ज्या बेदरकारपणे राजकारण करतायत आणि बोलतायत, वागतायत, या सगळ्यांचा अर्थ असा होता की भुजबळांना कोणीतरी पाठीशी घालतंय भारतीय जनता पार्टीतल्या, आणि ते कोण पाठीशी घालतंय हे काळाच्या ओघात सहज उघड झालं। नगरच्या सभेमध्ये भुजबळ स्पष्ट म्हटलंय, अहो राजीनामा काय मागताय माझा, मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिलाय। कशा पद्धतीने ते 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊ शकतात? दिलाही असेल, मी मान्य करतो। मग तो जर राजीनामा त्यांना द्यायचा होता तो राजीनामा राज्यपालांच्याकडे का दिला नाही? त्यांची या पक्षांतर्गत घुसमट होते, विचारांची घुसमट होते आणि त्यांना ओबीसी साठी फ्रीली काम करता येत नाही असं आपण जर गृहीत धरलं, तर मग त्यांनी राजीनामा आपल्या मंत्रिपदाचा मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे देणं गरजेचं होतं। आणि फार तर मी का राजीनामा देतोय याच्यासाठी पत्रकार परिषद घेऊन समाजाला सांगायला आवश्यक होतं, पण हे त्यांनी केलं नाही। चोरून त्यांनी राजीनामा दिला, खिशातून घेऊन हे ठेवा तुमच्याकडे म्हटले आणि निघून आले। असं घडलं असावं। ज्या वेळेला भुजबळ आपल्याच सरकार विरोधात सातत्यानं आरोप करतात आणि आपल्या सरकारची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला हे सातत्यानं त्यांना कुणीतरी पाठीशी घालतंय याचा भास होत राहतो। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी सातत्यानं कोरडे ओढले। ज्या कुणबी नोंदी सापडल्या
या कुणबी नोंदी बोगस आहेत, त्या खराब आहेत, त्या चुकीच्या पद्धतीने काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये नंतर काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत, सातत्यानं त्यांनी सांगितलं। ह्या सगळ्या अर्थात ह्या सगळ्या जे संदीप शिंदे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली काढलेल्या ह्या ज्या नोंदी आहेत ह्याच्यावर त्यांनी सातत्यानं टीका केली। या नोंदीच्या आधारे दिले जाणारे जे सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहेत कुणबीची, ही कुणबीची प्रमाणपत्र सुद्धा बोगस आहेत आणि खोटे आहेत, तर हे आपलं सरकार त्यांना सामील आहे आणि ते करते। अशा पद्धतीचा अत्यंत गंभीर आरोप या भुजबळांनी आपल्या म्हणजे सीएम शिंदेच्या विरोधात केला। तरीही मुख्यमंत्री शिंदे काहीही बोललेले नाहीत। भुजबळांच्या विरोधात त्यांचं एकही स्टेटमेंट आलेलं नाही। असं कसं घडतंय? कारण हे जे सांगितलेलं आहे, मला असं म्हणायचं आहे, भुजबळ जे बोलतात ते फडणवीसांनी संमत केलेलं असतं। म्हणजे त्यांच्याशी त्यांची आधी बोलणं होत असावं आणि मग की मी हे असं असं बोलणार आहे किंवा फडणवीस साहेब सांगत असतील की हे तुम्ही असं बोला, कारण आपल्याला मराठा समाजाला दुखवायचं नाहीये, मराठा समाजाला असं वाटायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाच्या पाठीशी आहे, त्यासाठी आम्ही गप्प बसतो, तुम्ही असं म्हणजे हे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं जे व्यवहारातील तत्व आहे या तत्वाने गेल्या साहेब। म्हणजे आपल्या सरकार विरोधात दिलेले दाखले, सापडलेल्या नोंदी या सगळ्या विरोधात सातत्यानं त्यांनी कठोर टीका केलेली आहे। अर्थात भुजबळांच्यावर कारवाई न करण्याचं कारण म्हणजे या तीन जे पक्ष आलेले आहेत, एनसीपी अजित पवार दादांच्या नेतृत्वाखालचा, शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचा, हे भारतीय जनता पार्टी बरोबर जी एक युती झालेली आहे, या युतीचे ह्या सगळ्यांचे प्रमुख जे आहेत, जरी मुख्यमंत्री शिंदे असले तरी त्यांचा प्रमुख जो आहे तो देवेंद्र फडणवीस आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस काही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हे बाकीचे जे आहेत, अजितदादा असतील किंवा सीएम एकनाथ शिंदे असतील, हे काहीही भुजबळांचं बिघडू शकत नाहीत आणि हेच घडले मित्र। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सांगत नाहीत की तोपर्यंत काहीही त्यांच्यावर होणार नाही, हे आता वास्तवाने सत्य नाही। नगरला 3 तारखेला सभा झाली, ओबीसीची प्रचंड मोठी सभा झाली असं ते सांगतात। झाली सभा, त्या सभेमध्ये बोलत असताना भुजबळांनी आपल्या तोडसूक एवढं घेतलं की भुजबळ हे एवढ्या मोठ्या म्हणजे पदावरती काम करतात, इतका प्रदीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव आहे हे काही जाणवलंच नाही। त्यांनी जे काही आरोप केले त्यांनी असं सांगितलं की मराठा समाजावर म्हणजे नाभिक समाजानं काय करावं की मराठा समाजाची दाढी आणि कटिंग करायचं बंद करावं, कारण ते तुमच्यावरती जाचची करतात। खरं तर अशा एखाद्या समाजावरला वाळीत टाका म्हणणं आणि बहिष्कृत करा म्हणणं हे भुजबळ साहेब तुम्हाला समजायला पाहिजे, याच्या अंतर्गत किती मोठी गंभीर गोष्ट तुम्ही बोललेला आहात लोकशाहीमध्ये। अनेक जण म्हणतात UAPA म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, या खाली तुमच्यावरती कारवाई करायला हवी होती, पण फडणवीस साहेब आहे काही करतील असं नाहीये। तुम्ही ओबीसीचा नेता म्हणून, भुजबळ साहेब ओबीसीचा नेता म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हे जे गंभीर वाक्य समाजामध्ये तेढ निर्माण करणं, 2 समाजामध्ये संघर्ष निर्माण करणं आणि समाजातली शांतता भंग पावेल असं जाणीवपूर्वक कृत्य करणं आणि तेही कुठं एका घटनात्मक पदावर बसलेल्या असणाऱ्या व्यक्तीकडून, ज्यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे, तोच माणूस अशा पद्धतीने जर वागत असेल आणि त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर त्यांचा बोलावता धनी कोण हे सहज सगळ्यांना समजतं। तुम्ही सीएम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता, सरकारला आरोपी करता, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ऑब्जेक्शनेबल गोष्टी आहेत आणि तुम्ही जे मराठा समाजावरती नाभिक समाजानं
बहिष्कृत करा, त्यांना बहिष्कार टाकण्याचा जी भाषा केली ती तर अत्यंत गंभीर अशी आहे. आणि हे बोलताना त्यांची जीभ इतकी सैल झाली, काय भादरायचं ते त्यांच्यातच ते भादरून घेऊ देत. अरे, इतक्या वर्षाचा हा सामाजिक अनुभव असणारा माणूस, मला फार अनुभव आहे, मी अमुक आहे तमुक आहे, किती मोठं आपल्याविषयी सातत्यानं बोलत असतात तो माणूस एखाद्या समाजाला बहिष्कृत करा म्हणू शकतो, असं कसं म्हणू शकतो? खरं तर याच्यावरती कोर्टानं सुमोटो कारवाई करणं अपेक्षित होतं. कारण जोपर्यंत फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती आता कारवाई होईल असं काही वाटत नाही. कायद्याची जबाबदारी, लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी ज्या मंत्रिमंडळावरती असते, ज्या आणि सगळ्या समाजामध्ये मी कोणताही भेदभाव न करता मी राज्य करेन अशी ज्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांच्याकडून या सगळ्या गंभीर गोष्टी होत आहेत. त्यामुळं आणि त्याला पाठीशी घातलं जात आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. म्हणून आम आदमी पार्टीच्या माजी राज्याध्यक्षा अंजली दमानी यांनी आरोप केला, भविष्य काळात भुजबळ हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असतील, भारतीय जनता पार्टीच्याच वाटेवर आता ते आहेत, हे निश्चित दिसतंय असं त्यांनी गंभीर आरोप केला. मला एक या वेळेला अशा या परिस्थितीमध्ये भुजबळांच्या थोड्याशा कारकिर्दीवरती लक्ष टाकलं तर एक गोष्ट लक्षात येते. शिवसेनेतून सुरुवात, आमची मुंबई, 90ला आमदार झाले, हिंदुत्ववादी विचार, उडी मारली काँग्रेसमध्ये, पवार साहेबांच्या आशीर्वादानं मंत्रीपद मिळालं, पवार साहेबांच्या आशीर्वादानं उपमुख्यमंत्रीपद मिळालं, शरद पवारांच्या बरोबर 99ला पुन्हा बाहेर पडले, एनसीपी मध्ये आले, राष्ट्रवादीमध्ये आले, राष्ट्रवादीची 98ला स्थापना झाली, 99ला पहिल्या निवडणुकीत तिकडे आले. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्यावरती सगळ्यात मोठा म्हणजे ज्यावेळेला ते 90ला मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी आपल्या विचाराचा कहरच केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटक करण्याच्या कागदपत्रावरही त्यांनी सही केलेली होती. त्याच वेळा खरं तर शरद पवारांनी विचार करायला पाहिजे होता, पवार साहेबांनी हे विचार करणं आवश्यक होतं की अरे ज्या माणसानं त्यांना चिखलातून वर काढलं, ज्या माणसाने त्यांना अत्यंत रॉ असणारा हा जो दगड होता याचा मूर्ती बनवली, असा माणूस त्याच माणसावरती उलटला, नुसता उलटला नाही तर त्यांना अटक करण्यापर्यंतची भूमिका त्यांना घ्यावी घेतली. हे सगळं गंभीर आहे. हे पवार साहेबांनी त्याच वेळेला ओळखायला होतं, कारण पवार साहेबांच्याच आशीर्वादानं ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले होते. आज ते म्हणतात की मी ओबीसीचा नेता आहे आणि ज्या वेळेला मंडळ आयोगाच्या वेळेला मी ज्या वेळेला शिवसेना सोडली, ती मंडळ हा जो रिपोर्ट होता देशामध्ये मंडळ आयोगाने दिलेला जो रिपोर्ट होता, या रिपोर्टची अंमलबजावणी करण्यासाठी मी सोडलं, अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात. पण ते शिवसेना सोडण्याचं त्यांचं कारण म्हणजे 90ला त्यांना असं वाटत होतं की आपण विरोधी पक्षनेता बनू, पण बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना केलं, यांना केलं नाही, त्या रागापोटी हे इकडे सोडून आले होते. भुजबळ साहेबांचं सगळं व्यक्तिमत्व हे अशा पद्धतीनं विरोधाभासाने भरलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना ते म्हणतात मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. जर इतकं प्रामाणिकपणे काम केलेलं असाल तर अब्जावधीची मालमत्ता तुमच्या कुटुंबाकडे कुठून आली? एक भाजी विकणारा रस्त्याकडेचा माणूस इतकी जर प्रचंड मोठी मालमत्ता जमवत असेल तर आश्चर्य नाही का? म्हणूनच ईडीनं त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्यांना साधारणपणे 22 महिन्याची जेल सुद्धा झाली. आज ते जामिनावर बाहेर आहेत आणि जामिनावर बाहेर आहेत त्यालाही भारतीय जनता पार्टीच कारणीभूत आहे. मग ही पुढची जी काही कारवाई होईल या भीतीपोटी भुजबळ साहेब आज हे भारतीय जनता पार्टीला चिकटणं हे अतिशय त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ते अजितदादांची फारशी काळजी करत नाहीत, ते राष्ट्रवादीची काळजी करत नाहीत, कारण ज्या सहजतेनं पवार साहेबांनी त्यांनी सोडलं आणि सांगून गेले आणि प्रत्यक्षात केलं दुसरं, ते सगळं बघता अजितदादांना ते कधीही सोडचिठ्ठी देणार याच्यात निशंक कुणीही काही काळजी करायची कारण नाही.
आणि त्यामुळं हे आता आपल्या ह्या ईडी आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी गैरगोष्टी असतील याच्यावरती हे सगळे आरोप विरले जावेत आणि आपल्याला यातून सही सलामत सुटका व्हावी यासाठी ते भाजपच्या वाटेवर आहेत. आणि हे सगळे जे काही त्यांचे कारनामे आहेत हे कारनामे सिद्ध करतात की त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मित्रो, धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.